देव माझा कैवारी ही कथा आपल्या एका मित्राची आहे. त्याचं नाव म्हणजे आकाश. आकाश जेजुरीच्या खंडोबाचा एक निश्चिम भक्त होता. लातूरमध्ये जॉब करणारा आकाश वर्षामधून एक दोनदा जेजुरीला जाऊन दर्शन करून येत असे. पण यावेळेस आकाशने काही वेगळंच ठरवलं होतं. त्याची इच्छा होती की आपल्या मित्रांनाही बरोबर घेऊन जेजुरीला दर्शनासाठी जायचंय. दिवस हे थंडीचे होते. अंगाला गारठून टाकणारी थंडी. रात्रीचा काळोख, मंद पडलेले धुकं, दारामध्ये रातकिड्यांचा येणारा आवाज, माणसाचं मन घाबरून टाकणारी ही रात्र. त्या दिवशी आकाशला काही करमत नसे. आकाशचं मन काय लागत नव्हतं. चे मित्र अजय व विजय संडेला सुट्टी असल्यामुळे जेजुरीला जाण्याचे ठरवतात. संडे असल्यामुळे त्या दिवशी सर्वजण आपापले टू व्हीलर घेऊन निघतात. अंतर खूप. तिघेजण असल्यामुळे अजय म्हणला, आज एकाच गाडीवर आपण सर्वजण जाऊयात. जेजुरीला जाण्यासाठी अंतर खूप होते. प्रवास दमाने हसत खेळत चालला होता. नशिबामध्ये काय होणार हे कुणालाही माहीत नसतं आणि दिवसही सरत चालला होता. रात्री एक हॉटेलला थांबून जेवण्याचे अजय व विजयने ठरवले. हॉटेलवर थांबून तिघेही जेवण करून निघाले. रात्रही खूप पडली होती. रस्त्याने चालत असताना आजूबाजूला गाड्याही नव्हत्या. समोर पडलेलं धुकं, ओरडणारे कुत्रे असं अघटित घडणार आहे असं जाणून देत होते. गाडीवर चालत असताना विजय अचानक बोलला, थांब, मला लघवीला जायचंय. आकाशने गाडी थांबवली. तिघेही लघवीसाठी थांबले. त्या ठिकाणी एक चिंचेचे झाड होते व त्या ठिकाणी लांबून दिसत असणारा दिवा रात्रीच्या अंधारामध्ये चमकत होता. विजय त्या दिव्याकडे पाहत होता. त्याने तो दिवा पायाने विझवला. विजयच्या मनात काय आलं काय माहीत. त्या दिव्याजवळ जाऊन विजयने तो दिवा विझवून टाकला. विजयला माहीत नव्हतं कोणीतरी तिथे उतारा आणून ठेवलाय. आता पुढचं काय होणार हे विजयला माहीत नव्हतं. तो आकाशकडे गेला. त्याला बोलू लागला, अजय, आकाश, चला निघूयात. तिघे तिथून निघाले. रस्त्याने चालत असताना विजय आकाशला गाडीवरून खाली पाडण्याचा प्रकार करत होता. थोड्या वेळाने रात्रीच्या अंधारात गाडीवर तिघे पुढे जात असताना ओरडू लागला. अचानक मध्ये हसत होता. विजय आणि आकाशला काय चाललंय हे समजत नव्हते. मनामध्ये एक अचंबित करणारी भीती येत होती. मनातून खूप घाबरत होते. जेजुरीच्या खंडोबाचं नाव घेत होता. देवाचं नाव मनामध्ये घेत होता. विजय वेड्यासारखं करायला लागला. मला कुठे घेऊन चाललाय असं तो बोलत होता. आकाशच्या मनाची धडकी वाजत होती. अजयला पण काय चाललंय हे समजत नव्हतं. आकाश आणि अजयच्या हृदयाचे ठोके वाढत होते. पुढं काय होणार हे त्यांना माहीत नव्हतं. बोलला, गाडी थांबव, नाही थांबवली तर मी उडी मारेल. हे ऐकून आकाशने गाडी थांबवली. रात्री पडलेला गडद अंधार, अंधारामध्ये भुंकणारे कुत्रे. आकाश व अजयची खूप बेकार झाली होती. विजयचा अवतार पाहून त्यांच्या तर पायाखालची जमीनच शिरकवून गेली होती. विजय हा वेड्यागत माती खेळू लागला. आकाश व अजयचे हातपाय लटलट कापत होते. विजय आकाशकडे पाहून म्हणतोय, मला मटण खायचंय. आणि विजय तर मटण खात नव्हता, पण तो असा वेड्यागत बोलत होता. अजय आणि आकाशला प्रश्नच पडला होता. आकाशला समजून आले विजयसोबत काय घडतंय.
मध्ये भीती तर खूप होती. जेजुरीच्या खंडोबाचं नाव मनामध्ये घेत होता. आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचंय आकाश हा विचार करत होता. देवाचं नाव मनामध्ये घेत होता. मल्हारी मल्हारी. अचानक आकाशच्या अंगामध्ये वारं आलं. आकाशचं अंग थर 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 कापू लागलं. अजयला आकाशकडे पाहून धक्काच बसला. आकाशने त्या विजयकडे बघितलं. मोठ्या मोठ्याने बोलत होता, माझ्या भक्तांना त्रास देतो होय. विजयकडे पाहून डोळे मोठे करून बोलत होता आणि अजय हे डोळ्यांनी पाहत होता. आकाशच्या खिशामध्ये असलेला देवाचा भंडारा त्याने हातावर घेतला. विजयच्या दिशेने फेकला. क्षणातच विजय खाली पडला व शांत झाला. काही वेळानंतर आकाशही शांत झाला. अजयला समजत नव्हतं हे काय घडतंय, पण दोघांनाही गाडीवर टाकून तो गाडीवर बसा बोलला. गाडीवर लवकर बसा. विजय व आकाश दोघेही गाडीवर बसले. गाडीवरच अजयने दोघांना थोडं थोडं पाणी पिण्यासाठी दिलं. अजय हा गाडी फास्ट चालवत होता. गाडी रात्रीच्या अंधारात वेगाने पुढे जात होती. अजयच्या मनामध्ये धडकी भरभरत होती, पण तो पण देवाचं नाव घेत होता. आता ही देवाचीच कृपा म्हणायची. एवढ्या रात्री दोघांनाही घेऊन जेजुरीकडे निघत होता. जेजुरीला जात असताना वाटेमध्ये अलीकडेच एक त्यांना हॉटेल लागले. त्या ठिकाणी थांबून थोडंसं बसले. देवाचं नाव घेत होते. थोडं तिघांनीही पाणी पिलं. कपाळाला भंडारा लावला व थोड्या वेळाने जेजुरीकडे निघाले. जेजुरी गावात आल्यावर पहिल्या गडाच्या पायरीचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन देवाला बोलले, देवा वाचवलंस रे बाबा आम्हाला. त्या दिवशी तिघेही रात्री त्या ठिकाणी झोपले. तिघांचा मुक्काम जेजुरीमध्येच घडला. सकाळी लवकर उठून गडावर जाऊन दर्शन घेतले. सर्व दर्शन वगैरे झालं. तिघं एकमेकांना बोलवू लागले. ते म्हणतात ना भावांनो, ज्याला देव दारी त्याला कोण मारी. ही सगळी देवाचीच कृपा असं एकमेकांना सांगू लागले. कोण म्हणतं जेजुरीचा खंडोबा संकटात हाकेला धावून येत नाही भावा. श्रद्धेने आणि मनाने हाक मारलेली तर देवालाही आपल्या हाकेला धावून यावं लागतं, असं अजय सर्वांना सांगत होता. सकाळी तिघेही देवाचं दर्शन वगैरे झाल्यावर तिघेही आपल्या गावी परत निघाले. भावांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा लाडका एज.